तर 58 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र ऑल सोमेश्वर या संघाला सलामीची जोडी यावेळेस मात्र दाखल झाले. या ठिकाणी ऑल सोमेश्वर संघाची ओमकार तारली तसेच सोहम भाटकर. तर पहिलं षटक घेऊन यावेळेस मात्र परटोना एक्सप्रेस गोलंदाज सज्ज असेल. व्यवहार म्हणजे बबलू पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिलं षटक घेऊन यावेळेस मात्र पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. तब्बल 58 धावांचं लक्ष असेल. दुसरा सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. अंतिम फेरीत दाखल होणारा यावेळेस मात्र निश्चितपणे पहिला संघ देखील ठरला होता. शिवगर्जना नेवकल संघ स्थानिक संघ असेल. यावेळेस पुढील चेंडू यावेळेस देखील टॅपचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेनंतर धावसंख्या गुण खात्यामध्ये होते 1 धाव. खातं उघडतो संघ तसेच वैयक्तिक खातं मात्र सोहमच्या माध्यमातून या ठिकाणी ओपन केले जाते. तर यावेळेस मात्र बबलू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. वेगवान चेंडू वेगवान फटका आणि तदनंतर मात्र केला गेला हा अप्रतिम असा यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न साई संघाच्या माध्यमातून. खरोखरच चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय थेट सीमा पार चौकार. धावसंख्या होते 5 धावा. 5 ही धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती परटोना एक्सप्रेस बबलू पवार सज्ज असेल. आग ओकणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने केली जाते. यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय यावेळेस मात्र वाईट चेंडूचा आणि त्यानंतर धावसंख्या होते 6. 58 धावांचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरलाय. यावेळेस मात्र ऑल सोमेश्वर हा संघ तगडा संघ असतील. दोन्ही संघांचा जर विचार केला तर मातब्बर संघ म्हणून ओळखले जातात. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. धावसंख्या असेल ती म्हणजे 6 धावा. यावेळेस देखील वेगवान चेंडू होता. चांगलं विकेट किपिंगचं काम आपण पाहतोय फिरोज सिंदगीच्या माध्यमातून. पंचांचा इशारा देखील येतोय यावेळेस मात्र वाईट चेंडूचा आणि त्यानंतर धावसंख्या देखील होते ती म्हणजे 7 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. फिरोज याचा पुढील चेंडू खेळण्यात बबलू याचा पुढील चेंडू यावेळेस मात्र निश्चितपणे पंचांचा इशारा येतो. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेनंतर धावसंख्या होते 8 धावा. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक. बबलू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. अठ्ठावन्न धावांचं लक्ष असेल अजूनही सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या होते 8. अजूनही 50 धावांची आवश्यकता. एकोणीस चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो आणि 50 धावांची आवश्यकता असेल. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय बबलू पवारने. मोठे फटके खेळण्यापासून सोहमला थांबवलं असेल. बबलू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. फुलटॉस चेंडू होता भेरकावला जातोय. पंचांचा देखील कॉल. यस नो +1 माफ करा नो +4 5 धावा मिळत आहेत. या 5 धावांनंतर धावसंख्या होते 13. चुकीची गोलंदाजी हाताळली गेली बबलूच्या माध्यमातून. यावेळेस देखील टापचा प्रयत्न थोडासा फसला. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र जखमी वाघ देखील यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिस येतो म्हणजेच फिरोज सिंदगी ज्याच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण. षटक पहिलं समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13 धावा. अजूनही 45 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील ते 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहतोय.
आणि 18 चेंडूमध्ये 45 धावांची मोहर लावावी लागेल यावेळेस मात्र ऑल सोमेश्वर या संघाला. डावखुरा फलंदाज ओमकार तारली यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज असेल. यावेळेस मात्र विकेटचं पतन होतंय. पहिला धक्का बसतोय ऑल सोमेश्वर संघाला. मोठी सफलता प्राप्त करतो तो फिरोज सिंदगी, ज्याने मगाशी बॅटिंग करत असताना चौकारांचा पाऊस पडला होता. तो यावेळेस मात्र फिरोज सिंदगी निश्चितपणे चांगली गोलंदाजी देखील करताना दिसतोय. तर नवीन बॅटर निश्चितपणे यावेळेस दाखल केला जातोय तो संकेत राजवाडकर उर्फ गुंड्या. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. जिंकण्यासाठी पाहिलं गेलं तर 45 धावांची आवश्यकता असेल. फिरोज सिंदगी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. यावेळेस टॅपचा सुरेख असा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते ती म्हणजे 17 धावा. 17 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. शानदार फलंदाजीचं प्रदर्शन आपण यावेळेस पाहतोय. संकेत राजवाडकरच्या माध्यमातून सेमीफायनलचा मोठा थरार आपण पाहतोय. एक हाय व्होल्टेज सामना पाहतोय. एकी बाजूला असेल तो रत्नागिरी शहर भागातील ऑल पोर्टोली संघ, तर दुसऱ्या बाजूला असेल ग्रामीण भागातील ऑल सोमेश्वर संघ. यावेळेस देखील चांगलं कमबॅक केलं जातं. या ठिकाणी मात्र फिरोजच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फिरोज सिंदगी सज्ज. स्ट्रायकिंग एंडवरती संकेत राजवाडकर सज्ज असेल. संकेत विरुद्ध आपण लढत पाहतोय फिरोज सिंदगी या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस टॅपचा सुरेख फटका भिरकावलाय मिड ऑफच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते 21. 21 धावा. 21 धावसंख्या गुणखात्यामध्ये आपण पाहतोय. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न मनुष्य बसेल, ज्याच्या माध्यमातून चेंडू रोखला जातोय. एका चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. या षटकातील धावसंख्या असेल ती म्हणजे 21 धावा. 21 म्हणजेच 21 धावसंख्या आपण पाहतोय गुणखात्यामध्ये. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 37 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू शिल्लक असतील या ठिकाणी मात्र 13 आणि जिंकण्यासाठी मात्र 37 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस मात्र निश्चितपणे षटक समाप्त होते या ठिकाणी दुसरं, आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 21 धावा. 2 षटकांचा खेळ शिल्लक राहतोय म्हणजेच उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि जिंकण्यासाठी मात्र या ठिकाणी 37 धावांची आवश्यकता असेल. संजय उर्फ भाऊ तोडणकर यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल नवलाई पाहुणे मित्रमंडळाच्या वतीने. तर सागर निबाते मॅन फ्रॉम वडालाचा हा स्टारकाचा खेळाडू. पहिला चेंडू यावेळेस मात्र बीट होतोय. बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क येत नाही. आता समीकरण शिल्लक राहतंय ते म्हणजे या ठिकाणी 11 चेंडू आणि 37 धावा. यावेळेस टॅप करायचा प्रयत्न, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेनंतर धावसंख्या होते ती म्हणजेच 22 धावा. अजूनही 36 धावांची आवश्यकता असेल. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. धावसंख्या होते 23 धावा. अजूनही 35 धावांची आवश्यकता. यावेळेस टॅपचा सुरेख असा फटका, चौकार ठोकला जातोय. यावेळेस मात्र सोहमच्या बॅट मधून या चौकारानंतर धावसंख्या होते 27 धावा. अजूनही 31 धावांची आवश्यकता. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 31 धावा. यावेळेस देखील चौकाराची मोहर लावली जाते. सोहम ची बॅट मात्र बोलू लागते चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते 31 धावा. अजूनही 27 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 8 चेंडू 27 धावा. यावेळेस देखील ठोकला जातोय चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते गुणखात्यामध्ये ती म्हणजे 35 धावा. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो. 23 धावांची आवश्यकता असेल. सागरवरती चढवला जातो हल्ला. कुठेतरी आयकॉन खेळाडू थोडासा महागडा ठरताना दिसतोय ऑल पटोले संघासोबत, कारण
दत्तसाई संघासोबत देखील सामना झाला होता. प्रत्येकच्या माध्यमातून चौकारांची आताजीबाजी आपण पाहिली होती. तब्बल 19 धावा सागरने खर्च केला. हे षटक देखील महागडं सागरसाठी ठरतंय. पाहूया सागर या अखेरच्या चेंडूवरती कमबॅक करतो का, की यावेळेस मात्र सोहम भाटकर हावी ठरतो. अजूनही 23 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी मात्र निश्चितपणे अजूनही 23 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस देखील टॅपचा सुरेख फटका. स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होतोय तो यावेळेस मात्र सोहम. आणि यावेळेस मात्र 3 षटकांची समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 36 धावा. येणारे चेंडू असतील 6. जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 22 धावा म्हणजे जवळजवळ सर्व चौकारांची आवश्यकता असेल. 6 चेंडूवरती 6 चौकार ठोकावे लागतील या ठिकाणी. मात्र हा सामना जिंकण्यासाठी यावेळेस मात्र ऑल सोमेश्वर या संघाला तर तब्बल क्रिकेटमध्ये 20 वर्षापेक्षा जास्त काळ ज्याने घालवला तो यावेळेस मात्र कैलास उर्फ आप्पा शिर्के दाखल केला जातोय. 2 दशक ज्याने अंडरआर्म क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं तो आप्पा शिर्के यावेळेस मात्र चांगल्या फॉर्मात अजूनही असेल. या 2025 मध्ये देखील चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करताना दिसतोय. जबाबदारी असेल मोठी, परंतु पाहूया पूर्ण होते का. पहिल्या चेंडूवरती पहिला प्रहार. यावेळेस मात्र सोहमच्या बॅटमधून धावसंख्या होते 40 धावा. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 5. जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार अवस्थेत चालू असलेला हा सामना असेल. पाच चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि 18 धावांची आवश्यकता असेल. कैलास उर्फ आप्पा शिर्के गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. यावेळेस टॅपचा प्रयत्न. चेंडूचा प्रवास असेल डिक्लेरेशन झोन मध्ये. पंच डिक्लेअर आहे का? येस, पंचांच्या माध्यमातून एका धावेचा इशारा आणि त्यानंतर धावसंख्या होते 41 धावा. यावेळेस मात्र पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. वाईट चेंडू. धावसंख्या होते 42 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 16 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 16 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. एका धावेचा धावसंख्या होते 43 धावा. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 15 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 15 धावांची आवश्यकता. आप्पा विरुद्ध या ठिकाणी मात्र सोहम अशी लढत आपण पाहतोय. यावेळेस मात्र बोल्ड आउटच्या स्वरूपात माघारी परता